नमस्कार, सरिताज रेसिपीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण 15 ऑगस्ट स्पेशल मिठाई बनवणार आहोत। खूप सोपी अशी रेसिपी आहे, तुम्ही नक्की ट्राय करा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी एक कढई घेऊन घेतलेली आहे, गॅस चालू करून घेतलेला आहे। आता त्यात आपल्याला अर्धा कप दूध टाकून घ्यायचं आहे। दुधाला छान अशी उकळी आल्यावर आपल्याला 1/3 कप साखर टाकून घ्यायची आहे। आणि त्याला व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे। साखर छान अशी विरघळलेली आहे। आता यात आपण 1 कप नारळाचं कीस घालून घेणार आहोत। आणि त्याला व्यवस्थित परतून घेणार आहोत। आता यामध्ये इलायची कुटून घातलेली आहे। याला व्यवस्थित एकजीव करून घेणार आहोत। गॅस आपल्याला मध्यम ठेवायचा आहे। आता या मिठाईची खूप छान अशी टेस्ट यावी म्हणून मी इथे 1/4 कप मिल्क पावडर घालून घेणार आहे। आणि त्याला व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे। याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे, यात गोठळ्या पडायला नको। यात आता आपल्याला अर्धा चमचा तूप घालून घ्यायचं आहे। आणि आता हे बॅटर आपण एका डिश मध्ये काढून घेणार आहोत थंड करण्यासाठी। इथे आपण हे मिश्रण थंड करून घेणार आहोत। आपलं मिश्रण हे छान असं थंड झालेलं आहे। आता आपण याला सेट करून घेणार आहोत। त्याआधी मी याचे 3 भाग करणार आहे। आणि यामध्ये आता मी फूड कलर घालून घेणार आहे। इथे मी ग्रीन कलरचा वापर करते। आणि एका याच्यात ऑरेंज कलर घालून घेणार आहे। आता या कलर्सला याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आता मी इथे एक डब्बा घेतलेला आहे आणि बटर पेपर घालून घेतलेला आहे। आता आपण हे मिक्स केलेले जे कलरचे बॅटर आहेत ते आपण एक एक करून याच्यात टाकून घेणार आहोत आणि सेट करून घेणार आहोत। इथे मी सगळं मिश्रण टाकून घेतलेलं आहे। याला आपण सेट करायला 10 मिनिटं फ्रीजमध्ये ठेवणार आहोत। आपली मिठाई छान अशी सेट झालेली आहे। आता आपण त्याला काढून घेणार आहोत। आणि आता याला पीसेसमध्ये कट करून घेणार आहोत।
पाहू शकता खूप छान अशी बर्फी आपली तयार झालेली आहे। ही मिठाई खायलाही खूप टेस्टी लागते, तुम्ही नक्की ट्राय करा। माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओजला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा।